दयेचा सागर तू कृपेची आशा आहे दयेचा सागर तू कृपेची आशा आणि मग तुझ्याच मुळे मग विनंती माझी ही विनंती माझी तुला विश्वास आहे विनंती माझी तुला कारण कसाही असलो तरी श्री श्यामी तुझाच दास या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या अडवणी गावचं ग्रामदैवत गांगेश्वर ग्रामीण विकास मंडळ यांच्या माध्यमातून आपला कार्यक्रम आहे म्हणून गांगेश्वराचं नाव घेतलंय आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम चाकव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित शाखा जे हनुमान नाच मंडळ चिंचघर मेटकरवाडी यांच्या वतीनं माझ्या मायबापांना पुन्हा एक वार या छोट्याशा कलावंताचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे, सांगायला नवीन नको. गांगेश्वर ग्राम विकास कमिटी, गाव अडवली, तालुका लांजा यांच्या वतीने या ठिकाणी ही सेवेची संधी आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि मी माझ्या अनेक कार्यक्रमात मित्रांनो सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही. कितीही मोठा, कितीही गब्बर माणूस असू द्या, किती पैसेवाला असू द्या, आजचा दिवस त्याला उद्या नाही. आणि म्हणून आजच्या संधीचं गांगेश्वराच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, ग्राम विकास कमिटीला ज्यांनी मला हे आयोजन केलं आणि ज्यांनी आम्हाला संधी दिली, आजच्या संधीचं सोनं करण्याचाच माझा प्रयत्न असेल, शेवटपर्यंत सांगतो. आणि म्हणून जिथून कार्यक्रम थांबवला 7 तारखेचा, शाहिरांची दुसरी वारी पाहिली नाही, ऐकली सुद्धा नाही. पहिल्या वारीत जे बोलले तिथून सुरुवात करणार आहे, बुवांना सुद्धा घेणार, कारण सामना जुगलबंदी आहे, प्रतिस्पर्धी आहे, सामन्यात प्रतिस्पर्धी पाहिजे नाही का नाही, त्यांना घ्यायलाच लागेल. म्हणून पहिला मुजरा त्यांनाच करतो, पहिला मुजरा त्यांनाच. आज ग्राम विकास कमिटी निश्चितपणे गांगेश्वरा मित्रमंडळ, अडवली गावचे सर्व त्यांची मित्रमंडळी या ठिकाणी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानतो. आणि पहिला मुजरा माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र, शाहीर होतकरू शाहीर, अभ्यासू शाहीर यांना पहिला मानाचा मुजरा माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना करतो. माझ्या मायबापांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा या ठिकाणी उपस्थित, या व्यासपीठावर, या रंगमंचावर, या गर्दीमध्ये उपस्थित सर्व प्रतिष्ठित या ठिकाणी समोर बसलेली माझे सर्व अतिथी मंडळी, या सर्वांना मी तुमचा अजान बालक आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना या ठिकाणी माझा शाहिरी मानाचा मुजरा या उपस्थित सभागृहामध्ये अनेक शाहीर मंडळी मित्रांनो उपस्थित या गर्दीमध्ये आहेत. आज आमच्या दोघांची मज्जा बघायला ते आलेले आहेत आणि हे वाक्य बोलल्याच्या नंतर आता गालात पण ते हसलेले आहेत. असो म्हणायचंय काय तर ती सर्व शाहीर मंडळी आज दणकाच आहे, दणका आज खंडकाच आहे, काळजी करायची नाही. आणि म्हणून म्हणतोय जास्त न वेळ घेता कार्यक्रमाची सुरुवात करतो. शाहिरांसाठी माझा परिचय आहे, जसा कार्यक्रम पुढे जाईल तशी मी नावं निश्चितपणे घेणार आहे, काळजी नसावी. माझी पद्धती आहे, वेळ वाचवण्याची पद्धत आहे. मंडळाने सांगितलंय बुवा 9:10 एवढाच टायमिंग तुम्हाला, 9 वाजून 10 मिनिटं कार्यक्रम बंद सांगितलंय. म्हणून माझी पद्धती आहे, पद्धतीप्रमाणे आपण कार्यक्रम करायचा आहे. म्हणायचंय का लक्षात आहे, बक्षीस फक्त घेतो. शक्तीवाले शाहीर सचिन कदम, एक साथीने एकजुटीने घट्ट बांधुनी कंबर, नाविन्य शैली समाजसेवेत सारे आहोत खंबीर, मदतीचा हात सत्कार्यात सात कोणी येऊ द्या किती 100, आपले गांगेश्वर मित्रमंडळ वनवाडी आहे 1 नंबर, 1 नंबर. 301 रुपयांचं पारितोषिक गांगेश्वराच्या कृपाशीर्वादानं भवानी झालेली आहे. आधी मायेचा अवतार आहे. माय माऊल्यांनो आधी मायेची बाजू मांडणार आणि माझी बाजू श्रेष्ठ करून दाखवणार. बुवांनी त्यांचा शंकर श्रेष्ठ करायचा, हेच भांडण, हेच भांडण. आणि आज गो होणार, आज गो होणार आणि तुम्हाला मी घेणार, तुम्हाला मी घेणार. तुम्हालाच म्हणतोय, अदबीनं शब्द बघा, वाक्यरचना बघा, चुकून सुद्धा जाणार नाही. बुवा मागच्या कार्यक्रमात म्हटले मी सोलटवणार, ते म्हटले मला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नाही, 4 वेळा म्हटले सोलटवणार. शेवटपर्यंत काय सोलटवली नाही. पण बुवा तुम्ही सोलटवणार, तुम्ही मला सोलटवणार, पण मी तुम्हाला वंटवणार. विषय ऐकून घ्यायचा. शाहीर मानानेच सन्मानानेच बघा पसंत शब्दात म्हणायचं का. प्रवीण दादा कावणकर, बरीचशी मित्रमंडळी मित्रांनो आहेत.
मी आवर्जून नामोल्लेख टाळलेला आहे. मला माहिती आहे माझी मंडळी आहेत, निश्चितपणे राग मानणार नाहीत. मुद्दामून आजही सांगतो, या गर्दीमध्ये उपस्थित असतील बरीचशी शाहीर मंडळी आहेत, मी नाव मुद्दामून टाळलेलं आहे. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं निश्चितपणे घेतोय. प्रदीपदादा कावनकर, मोजे जैतापूर, कावनकरवाडी यांचकडून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक मित्रांनो आलेलं आहे. वरडणाऱ्यांनी 100 तरी द्यावं, बिनकामाचे ओरडायचं नाही. ज्यांनी दिले त्यांचं घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणायचं आहे काय, लाईट लाईट हा असं सांगा ना. नाही नाही ऐका ना, तुमची ज्या काही शंका असतील, आवाज नसेल येत, असं गडबड करून बोललात ना, मग ते वेगळा विषय होतो. तर एकानं चिठ्ठी घेऊन या, एकानं 100 पण आणा, बरं होईल ना. 50 जणांनी ओरडण्यापेक्षा 10 1 रुपया घडला तरी 100 होतो. ओरडायची गरज नाही. मला सांगा, या ठिकाणी आयोजक आहेत तुमच्या इथं समोर, आजूबाजूला आयोजक आहेत, त्यांना सांगा. निश्चितपणे मला काळजी आहे, रसिक माईबाबांपर्यंत आवाज पोचला पाहिजे. त्यांची काय मागणी आहे ती सुद्धा कळली पाहिजे. त्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे. कार्यक्रम ऐकायचा ना, उडवायचा दणका, द्यायचा दणका घ्या. लाईट कमी कर राजूला, त्यांना दिसत नाही म्हटलं. कमी कर, साठी प्लेन लाव, बरोबर होणार नाही त्यांचे. ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वस्वेध्याय, आत्मरूपाय. देवा तुझी गणेश ससलामती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोशी. शाहिरांना परवा एक सोपा प्रश्न विचारला, जमलं नाही. त्यांनी दासबोध आणला. त्यांनी मला सांगितलं संस्कृतची ही ओवी चिटोरीवर लिहून आणली होती, ही ओवी आहे. त्यांना ते जमलेलं नाही. त्याने एक सोपा प्रश्न विचारलाय, गुरु थोर म्हणावा, आवर्जून सांगतोय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा. सोपा प्रश्न आहे, शाहिरांना जमलेलं नाही. त्यांनी माझ्याकडे दासबोध सांगतात, ही ओवी चिठ्ठीवर लिहून आणलेली वाचून वाचून दाखवतात, आणि मला शेवटपर्यंत त्यांचं उत्तर तर कळलं नाही. या प्रश्नाचं माझं उत्तर मी आज देऊन जाणार. या प्रश्नाचं उत्तर माझ्या मी आज देऊन जाणार आहे. आणि आवर्जून सांगतो, हो आल्यावर त्यांना सांगायचं, त्यांना म्हणायचं, जे तुम्ही सुरुवातीला म्हणता गेल्या वर्षभर त्याच विषयावर सचिन बुवा तुम्हाला प्रश्न विचारतो, पण तुम्हाला ते लक्षात आलं नाही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. हे वाक्य गेल्या वर्षीपासून म्हणतात. इथंच माझं उत्तर आहे. तरी आज आल्या बुवांना आठवण करायची, त्यांना इथूनच सुरुवात करायला लावायची. बुवा सुरुवात तुमची बरोबर करणार आहे. म्हणायचं आहे काय, गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार सांगा कोणाशी करावा. विषय का ते माझा ऐकायचा करून म्हणतोय, शिकवण्या हो त्यांना सांगा, नाही तर बाहेर घेऊन येते ना. तुम्ही सांगत नाही त्यांना परिपूर्ण विषय सचिन बुवा काय बोलतो, म्हणून ते एडारिका करतात आल्यावर. त्यांना सांगायचं सचिन बुवा काय म्हणतोय, शब्द ऐका.
गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार सांगा कोणासी करावा, सरळ मार्ग सोपा, सरळ मार्ग सोपा नेहमीच करावा, उपदेश बहुमोलाचा या जीवनी आचरावा. वा म्हणतात सद्गुरुच तो, सद्गुरु तो. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार आहे, बारीक सांगता का होईना देऊन जाणार. कारण आणि बुवानं पण बोलायला सांगा, परत एकदा बोलायला सांगा. 3 वेळा म्हणतात गुरु थो, ध्यान मूलम गुरुर मूर्ती आहे ना, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा म्हणतात. आणि याला उत्तर सांगतात सद्गुरु थो. उत्तर देऊन जाणार. स्तवन ऐका, मला माहिती आहे ही बुवांचीच चांडात चौकटी आहे, आपल्याला त्यांची देणं घेणार नाही, बाकीची इकडे येडी म्हणून आलेली नाही, काळजी नाही करायची. स्तवन गायचे म्हणायचंय काय लक्ष असेल. याच विषयाला अनुसरून पुढे स्तवन, म्हणून विषय इतका लांबवला. बारी माझी वेळेतच काढणार, काळजी करायची नाही. आयोजकांना विनंती आहे, हे शांतपणा करतात ना त्यांना थोडंसं थांबवा, विनंती आहे. माझ्या नागेश्वर मित्रमंडळ, माझी विनंती आहे, आवर्जून शांतपणे कार्यक्रम बघा, मजा करणार तुमची निश्चित, काळजी नसावी. पण ते डोंट डिस्टर्ब मी, डोंट डिस्टर्ब मी. आहे नश्वर जग हे नश्वर, ईश्वर आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे, आहे नश्वर बिन भाड्याचे घर हे, शेवटी खाली करावेच लागे. आयुष्यभर माणूस या बिन भाड्याच्या घरामध्ये राहतो, याचं भाडं आपण कधीच ईश्वराला किंवा आपल्या कुणीला देत नाही. आत्मा मुक्त झाल्याच्या नंतर ही कुणी मातीमोल होते म्हणायचंय काय. गुरु थोर सद्गुरु थोर का वा स्तवन आणले ऐका. शुभर बिन भाड्याचे घरे खाली करावेच लागे. शुभर बिन भाड्याचे घरे खाली करावेच लागे. न्यायाला येईल देवा खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घरे खाली करावेच लागे. आहे नश्वर बिन भाड्याचे घरे, आहे नश्वर बिन भाड्याचे घरे अंती खाली करावेच लागे. काळ न्यायाला तो काळ न्यायाला येईल जेव्हा, काळ
पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. 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 थोडक्यात 3 अंतराची स्तवन आहे. एवढा वेळ नाही. थोडक्यात सांगतो, गुरु का करायचा, सद्गुरु का करायचा. मरताना कोणी कामाला येत नाही. ना गुरु येणार ना सद्गुरू येणार, पण सद्गुरूची दीक्षा आणि गुरुचा उपदेश निश्चितपणे शेवटी कामाला येईल. म्हणायचं आहे काय? हिंदू धर्मामध्ये कथा आहे, पाप केलेला नरक येतो नरक, आणि पुण्यवान असेल त्याच्या नशिबी स्वर्ग मिळतो. आणि त्या स्वर्गामध्ये एक हिशोबनीस आहे, त्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त त्याचं नाव. म्हणायचं आहे का? मेधाव करील शासन, करील शासन, करील शासन तुला चित्रगुप्त, करील शासन तुला चित्रगुप्त. हाल तुझे पाहतील आप, हाल तुझे पाहतील आप, हाल तुझे पाहतील आप. आपले आधी मरून गेलेले आजोबा पंजोबा आपले हाल बघतील जेव्हा तुम्ही स्वर्गात जातो. मलाही म्हणायचं, मीही जाणार. करील शासन तुला चित्रगुप्त, हाल तुझे पाहतील आप, हाल तुझे पाहतील आप, हाल तुझे पाहतील आप. आपलं जेव्हा आपल्या आधी आपले गेले, स्वर्ग असू द्या ना असू द्या, त्याच्या नशिबी येतो ते आपल्या आधी गेले. आणि म्हणून सोडवाया न येईल कोणी, सोडवाया न येईल कोणी. तो पावेच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. देह सोडून तुझा शील स्वर्गी, हा देह सोडून तुझा शील स्वर्गी. जर का झिजला असेल सनमार्गी, स्वर्ग तेव्हाच मिळेल. देह सोडून तुझा शील स्वर्गी, जर का झिजला असेल सनमार्गी. पाप पुण्य, पाप पुण्य किती केले आजवर, पाप पुण्य किती केले आजवर. तो शोभ त्याला द्यावाच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. पाळण्याला येईल जेव्हा सोबत त्याच्या जावेच लागेल. आगे नश्वर बिन भाड्याचे घर है, आगे नश्वर बिन भाड्याचे घर है. पत्ती खाली बनावेच लागेल. पाळण्याला
देवाचे घर हे शेवटी खाली करावीच लागे काळ न्यायाला येईल जेव्हा सोबती त्याच्या जावेच लागे श्री गजानन गावदेवी ओर शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी रामाजी विष्णू परशुराम जय हनुमान मंडळ चिंचगड मेटकरवाडीचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीव बसलाय गणपती टुकू बसतोय पप्पाने गणपती आला पप्पाने घ्या नवीन घ्या घालून नजरे घालून म्हणायचा काय विषय घ्या घालून नजरे घालून नवीन गण नवीन स्तव मला काल म्हणत होते ते परवा बुवा तुम्ही जुनच गाता पण बुवा मी माझाच गातो मी लोकांचा नाही उष्टा पहिला उष्टा पाष्टा नाही माझाच गातो पण तुम्हाला नवीन घ्या नवीन म्हणायचं काय बघा गौरी सुनाला त्या गौरी सुनाला गणदैवत तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी आता शेर न्यायला एवढा वेळ नाही म्हणून सांगतोय लोकांनी मला थोडा वेळ दिला तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगलमूर्ती गणेशाची साऱ्या देवात देखणी विषय का बुवा विषय ओ राज्यवाले विषय घ्या खेडवाल्यांचा येड लावलं नाही तुम्हाला आज तर सचिन बुवा नाव नाही म्हणताय काय म्हणतोय काय गण गण गौरी सुनाला गणदैवताला गौरी सुनाला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना त्या गौरी सुनाला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना गणपती जवळ आले मग देवाने सुद्धा ब्रह्मांडामध्ये तयारी केलेली आहे की गणराया तुझे भक्तजन वाट पाहताय मग गणाने या ठिकाणी तयारी केली आपल्याकडे येण्याची मित्रांनो आणि ज्या वेळेस गणपतीनं घुंगरू बांधून हा खेळ खेळला त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड निनादून गेलेला आहे दना दना नाचलाय गणराया माझा याच खेळामध्ये संपूर्ण 33 कोटी देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे की तुझ्या भक्तांना भेटून ये म्हणायचं आहे काय आगमनाचे गण अनेक शाहिरी निघाले आपली संकल्पना वेगळी असते आणि नेहमी नवीन देण्याचा प्रयत्न ऐका गौरी सुनाला गणदैवताला मी असं करतो ही वंदना
भांगना नाचे दादाना या भांगना नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे छन 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 नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे छन 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 नाचे दादाना या भांगना दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे मधुर चंचना नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे मधुर चंचना या भांगना पाय घुंगुरवाचे छन छन या भांगना पाय घुंगुरवाचे छन छन विषय कसा जातोय तुला निरोप देण्यासाठी तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी येऊन भक्तांच्या भेटी गाठी येऊन भक्तांच्या भेटी गाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी सगळे गणगणरायाच्या स्वागताला निरोप द्यायला तेव्हा जमा झाले सभांगण संपलेलं आहे ब्रह्मांड संपलेलं आहे गणरायाला म्हणताय तुझ्या लाडक्या भक्तांना भेट देऊन 1.5 दिवसाने 5 दिवसाने 11 दिवसाने कुणाचे 21 दिवसांचे असतात पण तुला परत यायचं आहे म्हणून म्हणतो तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी देव जमले 33 कोटी घेऊन भक्तांच्या भेटी गाठी घेऊन भक्तांच्या भेटी गाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी यावे माघारी परतून पाठी विनंती करती मंगलमूर्ती विनंती करती मंगलमूर्ती अव तोडून या बंधना बंधना नाचे दादाना नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे मधुर चंचना येई दादाना भांगना पाय घुंगुरवाचे छन चंचना नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे छन चंचना नाचे दादाना या भांगना पाय घुंगुरवाचे छन चंचना देवा तुझ्याच आज्ञेविन हालेना सृष्टीचं मान म्हणूनच त्या आदिमायेन तुला दिला अग्रपूजेचा मान विघ्न विनायक तू गणनायक घ्या जाणून या स्पंदना स्पंदना नाचे दादाना गणपती नभांगणात नाचलेला आहे इकडं हे लोक सगळे म्हणतात की गणरायानं फेर धरला जरूर धरला रंगमंचावर तो ब्रह्मांडामध्ये धरलेला आहे मग नाचे दंगांडना त्या नभांगना पाय घुंगुरवाचे मधुर चंचना राधे कृष्ण राधे कृष्ण
आमचा आहे का इकडे क्रिकेट क्लब KSP आष्टी क्रिकेट क्लब. परवा बुवा आष्टी बनत होते आणि बक्षिसाला आष्टी मध्ये यांची सोडणार आहे घेणार आहे ना घेणार. प्रमोद पांगले आष्टी दादा आष्टीवाले कुठे गेलं. हा बक्षीस 200 रुपयाचं आलंय. श्री प्रमोद पांगले खेळ मिळवणे. शाहीर अमोल दे. बरीचशी मंडळी मित्रांनो आहेत. शाहिरीबाना अख्खा ग्रुप आलेला आहे. बरीचशी मंडळी मला येऊन भेटली. या ठिकाणी मंगेश दादा आमचे आंबेवाले KSP आष्टी क्रिकेट क्लब आष्टी गुरवड आष्टी पूर्ण आष्टी गाव यांच्या वतीने पुन्हा एकदा 100 रुपयांचं आवर्जून घेणार. फक्त तुम्ही वेळ देणार तर घेणार. तुम्ही जर माझी 5 मिनिटं घेतली तर तुमचीच मजा जाणार. बघा नवरी मरो नवरा मरो दक्षिणा आम्हाला तेवढीच आहे म्हणून ते तुम्ही ठरवा आता काय करायचं. म्हणून मघापासून विनंती घेतो बक्षीस. प्रमोद पांगले खेळ मिळवणे. शाहीर अमोल देव यांच्या माध्यमातून 200 रुपये मिळाले. जास्त पाणी पिऊ नका. बुवाला पाणी पाजायचं आहे पियाचा नाही. ऐकत राहा. बघा गवळण बुवाना बरोबर मस्त गवळण दिली आणि बुवा चिडले बाय 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 बाय. सगळा राग माझ्या वलीतला काढली. गवळण मस्त होती माझी पण बुवाना कळली नाही. मॅच होती ऑस्ट्रेलियाला आणि कॅमेरा लावली श्रीलंकेत असं म्हणत नाही. बुवाना गवळण लावलेली मस्त चांगली गवळण चांगला विषय म्हटलं कंसाला म्हणतात कंस साला कुणाचा वसुदेवाचा साला नाही होणार त्यांचा वसुदेवाचा साला. काय करेल हा लांबोरे दाढीवाला. आता ह्यांचा नाव लांबोरे चिडलं बुवा एवढं. आता मी गवळण गायली त्यांनी म्हणायला पाहिजे होतं कंसा असा म्हणतोय कारण माझी बाजू मी सांगितलं गवळणी म्हणताय कंसाला. मग त्याने असं सांगायला पाहिजे होतं. त्याने असं म्हणायला पाहिजे होतं की यशोदे अरे अरे गवळणी नो या यशोदेनी देवकीची या यशोदा या वसुदेवानी देवकीची मी 7 मुलं मारली असं त्यांनी विषय द्यायला पाहिजे होता. तर ते मला उत्तर काय देतात. मी विषय गायला गोकुळातला हे मला उत्तर देतात येऊन येतील. कसा जमल बुवा MPSC चपराशी कसं जमेल हे उत्तर काहीतरी म्हणून म्हणतो. परवाची गवळण मस्त बुवाना लागले. आज नवीन वा घ्या घालून नजरे घालून म्हणजे गवळण माझी शब्द माझी घ्या घालून नजरे घालून. मराठी भाषा वळवावी कशी वळते पळवावी कशी पळते. ज्ञानेश्वरांनी माऊलींची भाषा आहे माझी नाही. काय मी सांगू माझ्या मराठीची कौतुके अमृतातही पैसा जिंकली. आज घेणार तुम्हाला देणार. ऐका बिन शेरो शायरीचं तुम्हाला देणार. ऐका बघत राहा. वाणी उत्तर दिलं काय म्हटलं ते सद्गुरु तो ऐका नाही. हा नाही ते म्हणून मी आपलं देऊनच टाकतो. कारण बघा लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे ही माझी विनंती आहे. लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. निश्चितपणे बाकीचे काही गोष्टी प्रश्न असतील ते 20-20 वर्ष चालू द्या पण एवढी लोक 30-30 100-100 150-150 200-200 रुपये या ठिकाणी तिकीट काढून येतात. त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे आणि म्हणून मी हे नवीन खेळ आणलं शक्तीपुऱ्यामध्ये. मी बुवांना 2-4 प्रश्न अधिकच देतो विचार. आपला कार्यक्रमच कसा आहे म्हणून सांगतो. विचार करायला समोरच्याची बुद्धिमत्तेची टेस्ट आपण घेत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. म्हणून बुवाला विचारलं होतं गुरु तो की सद्गुरु तो. बुवाना काय जमलेलं नाही. बुवा म्हणतात एवढा राजबोध आणली नाही. या सगळ्या वाव्या पाठपीठ करून चिठ्ठ्या पिठ्ठ्या लिहून काय फायदा नाही. शास्त्र असं म्हणतं. काही ठिकाणी बघा भाकरीला जसं मोडू तिकडं तो तसं शास्त्राचं आहे. अनेक लेखक आता झाले. जशा भुवांचा सुजुगाड झाला आहे तसा आता लेखकांचा झालेला आहे. प्रत्येक जण म्हणतो मीच लिहिलंय तेच बरोबर. माझं आहे ना 10व्या अध्यायात तर ते 10व्या अध्यायातच खरा. तर दुसऱ्या 11व्यात लिहू दे 3ऱ्यात लिहू दे 4थ्यात लिहू दे ते खरा नाही. असं नसतं. असं चालत नाही. असं शास्त्र नाही. आणि म्हणून बुवाना उत्तर ऐका पटलं तर म्हणजे पटलं तर कशाला मीच सांगते. मीच तुला प्रश्न विचारतो. बुवाना मीच प्रश्न विचारतो तर मी उत्तर सांगताय. सद्गुरू आणि गुरु यामध्ये कधीच मूल्यमापन तुलना करता येत नाही. जसा गुरु तेवढा सद्गुरू तोला मोलाचा आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि हे तुम्ही गाताय. हे तुम्ही वर्षाच्या 12 महिने माझ्याकडे गाताय. ध्यान मूलम गुरुर मूर्ती. पण कधी वाचून कधी अर्थ कधी समजून घेतला नाही तुम्ही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती. पूजा मूलम गुरुर पदम. मंत्र मूलम गुरुर वाक्य आणि मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. हे तुमचं वाक्य माझं नाही. यांच्यात तुलना करता येत नाही.
लहानपणीच तुम्हाला सद्गुरू मिळत नाही, लहानपणी तुम्हाला गुरुच, आई असू द्या, आपले शिक्षक असू द्या, आपल्याला जी मंडळी मोठे करते ते सर्व आपले गुरु आणि मोक्षापर्यंत नेण्याचं काम. म्हणून काही काही ग्रंथांमध्ये असंही सांगितलेलं आहे की काकणवड थोडा सद्गुरू श्रेष्ठ. पण गुरु आणि सद्गुरूमध्ये भेदभाव करता येत नाही, त्यांची तुलना होऊ शकत नाही. जितकी ताकद सद्गुरूची आहे तेवढीच गुरुची आहे, हे माझं उत्तर. त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. नंबर 1. आणि म्हणून गवळण नंबर 1 प्रश्न बुवा आणखी तुम्हाला दिलाय. आता तुम्ही तुमचं उत्तर मी परवा दिलेलं आहे. गवळणीच्या अगोदर सांगतोय, गवळण आणा. तुम्ही सांगितलं काष्टीमध्ये आष्टीवाल्यांचं बक्षीस बुवा भीम झाला. भीम याला कळत नाही नाथांची गवळण, नाथांची भारुडा आहे. विंचू चावला, विंचू चावला, तो कोणता विंचू? कामरूपी विंचू. हे तुम्हाला उत्तर दिलंय, तुम्ही मान्य नाही करत. बुवा नरकात जाल, नरकात तुम्हाला स्वर्ग नशिबी नाही. नाथांना जर तुम्ही खोटं समजत असाल किंवा खोटं पाडत असाल, कामरूपी विंचू राधेच्या चोळीमध्ये काष्टीत नाही बुवा, तुम्हाला काष्टीत पटवणार. आज तुम्हाला काष्टी, हा भुवन बोलले रेकॉर्डिंग आहे, नामे बुवांना सांगितलंय किती पैसा जाऊ दे, करोड रुपये जाऊ दे, रेकॉर्डिंग करायची म्हणजे ही डिलीट मारायची नाही. नाही तर बुवा खोटा बोलेल उद्या. रेकॉर्डिंग आहे. बुवा बोले काष्टीत, तो खालचा सांगतोय बुवा काष्टीत नाही हो चोळी. तू मला शिकवतोस म्हणतो. एवढा येणार झाला, एवढा पागल झाला. शाहीर हे तुमचे रणांगणावर मी स्वतः पाहिलेले आणि रसिकांनी पाहिलेले तुमचे आम्ही भाऊभाव आहे. तो तुम्हाला सांगत होता खालचा, त्याला तुम्ही येण्यात काढली. तू काय सांगतोस मला? अरे काष्टीचं जायला काय बोलायचं एवढे भीम. ऐका गवळण, म्हणून नवीन तुम्हाला आता लय लांबोऱ्या नको दाढीवाला है ना. गवळण नवीन ऐका, 4ला लावले व चाल पण तुम्हाला ओरिजिनल, माझी पण नवीन आहे. मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय, खालीवर होईल चालेल. तू दे बघू दे. साथी मेरे सुन लो जरा, लेंगे हजारों जन्म. माझी पण पोरीच म्हणून सांगतो. बुवाना मुद्दाम देतोय, लिव लिवा बुवा गवळण, लिव लिवा. आणि पुसली नाही तर मग हसा, म्हणजे उत्तर द्यायचंय. परवाचं तुम्ही असं नाही ऐनाला किल्ली जाणारा बुवा नव्हे. म्हणून म्हणतो उत्तर. राधा म्हणे माझ्या जैनवाल्यांचा, माझ्या हिंदू देवदेवतांचा, माझ्या समाजाचा आदर राखून गवळण पण बुवाना टिचकी मारणारच आहे. ऐका, राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला जातो. वलीला एवढं झालं काय? एवढा झाला काय? तुमचा धडा. राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला जातो. बदनाम झालायचो, बदनाम झालायचो आनंद किशोर. हो कसं वाटतंय? राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, नाभीची माला यालो. राधा म्हणे नटखट हा, नाभीची माला यालो. बदनाम झालायचो किशोर, बदनाम झालायचो हा किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर, बदनाम झालायचो आनंद किशोर.
मार्गी गाठोनी उभा राहील खेळोनी मार्गी काय सांगू आज याला नाला जाई कंठ गाठोनी गोड बोले भेटोनी कंठ गाठोनी गोड बोले वाजवी गोड ती बासुरी कुंडले म्हणून जादूगिरी करून काळे चोरा बनवो करून काळे चोरा बनवो बदनाम झालाय चोर किशोर बदनाम झालाय चोर किशोर बदनाम झालाय चोर किशोर बदनाम झालाय चोर किशोर कंसाचा काळ नंदाचा बाळ संबळ दृष्ट गाडुनी यमसदनी धाडुनी पुतना मारी हा गिरधारी सारे असुर गाडुनी यमसदनी धाडुनी ज्ञानी कवी अनुभवी गातो सचिन गाणी नवी संत बसले ज्ञानी रसिक समोर बदनाम झालाय चोर हा नंद किशोर आवर्ती घेतले म्हणून सांगतो तुमच्या रसिक जनाक्षाने या ठिकाणी गांगेश्वर मित्र मंडळाच्या बोलण्यानुसार सूचनेनुसार कार्यक्रमाची सांगता एक मुखडा फक्त माझ्या प्रश्नपदाचा तो प्रश्नपद असा आहे बुवांकडे मी दिलेला आहे त्यांनी परवा सांगतात की गणराय आणि भगीरथ हे उत्तर मला मान्य नाही माझी परंपरा आहे गुरु परंपरा आहे आम्हाला खोटं बोलवलं शिकवलं नाही जे उत्तर खरं असेल ते रंगमंचावर मान्य करावं ही आमची प्रथा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा संघर्ष तुमचा आणि माझा आत्ताचा नवीन नाही मूळ कवी शीघ्र कवी वासू आणि मुंगळे आणि बाबूरंगिले घराणे हा संघर्ष गेले 50-60 वर्षाचा संघर्ष आहे आम्ही अनेक तुमचे विषय बोललेला आहे तुम्ही 2-4 मला परवानगी दिलेला आहे हा संघर्ष आपला जुना आहे खोटं बोलायचं नाही मी तुम्हाला आवर्जून विनंती सांगतोय मी बुवांना विचारलाय प्रश्न साधा सोपा सरळ विषय आहे जास्त कठीण नाही मला वाटतं 2-4 वर्षात फुटेल अशी अपेक्षा मला म्हणायचं आहे काय कारण लोकांनाही काहीतरी मिळालं पाहिजे मी बुवांना विचारलं दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय शाहीर एक विनंती तुम्हाला फक्त ग्रंथाचं नाव मला सांगायचं जसं तुम्ही तुरेवाले सगळे म्हणता ना की हाच ग्रंथ पाहिजे हाच अध्याय पाहिजे हीच ओवी पाहिजे तरच आम्ही मान्य करू का बाकीच्या दुसऱ्यांनी जर दुसऱ्या ग्रंथात दिलं असेल आणि उत्तर देत असेल तर मान्य नाही करणार तुम्ही चुकीचं आहे मी फक्त तुम्हाला सांगतोय काय ग्रंथाचं नाव सांगायचं मला ग्रंथ इथं आणायचा पण नाही मी उत्तर मान्य करेन आणि तुम्ही परवा बोललाय तुम्ही माझे देणेकरी नाही मी तुमचा देणेकरी असलो तो 5 रुपये सांगा तुम्ही आल्यावर पण आपण दोघेही शाहीर या रसिकांचे देणेकरी आहोत आणि म्हणून तुम्हाला विषय दिलाय शेवटचा मुखडा शेवटचा म्हटला आणि कार्यक्रमाची सांगता बक्षीस संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार मॅडम आणि पूर्ण टीम उत्कृष्ट आवाज आणि 200 रुपयांचं तेजल पवार मॅडम निश्चितपणे हजर आहेत पालकर दादा वगैरे सगळी टीम असणार निश्चितपणे आणि त्यांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा म्हणायचा काय बुवांना सांगितलं एक यांच्याकडचे शाहीर परवा आले ते गाण्यामध्ये मला म्हणतात यांच्यातलेच आहेत ते म्हणतात गाण्यामध्ये देवा अभिमान कमी कर देव काय करील तुला देव सगळा येऊन तुझा करणार मग तू काय करणार जन्माला येऊन माणसाचा म्हणतात देव गाण्याला सांगतात ते अडवतात की यांचा अभिमान कमी करू मला देव तुला काय करील दुसरा एक बुवा आहे की यांच्याकरता काय तिकडं लांड्यावाल्याला येडा असू द्या बुवाला मी बोलत नाही बुवा माझा चांगला बुवा लय माझा भारी आहे अभ्यासू आहे यांच्याकडचे बुवा म्हणतात की पत्त्याचे घे म्हणजे हे पत्ते पिसायचे यांची कामं आहे आणि हे विषय तिकडे टाकतात म्हणून मी मुद्दाम विषय बांधलाय माझा प्रश्न मध्यंदाचा मुद्दाम कसा बांधलाय तो ऐकायचा
तो दिल से हारे. शाहिरांचा विषय माझ्यावर आहे. तो शाहीर पहिल्या बारीत येऊन सांगतील, दुसऱ्या बारीत पाठपुरावा मी करणार आहे. मी सांगितलंय परवाच्या बारीमध्ये. पण माझी विनंती आहे त्यांना की त्यांची सुद्धा बारी, त्यांची सुद्धा बाजू समाजानं ऐकावी. कारण चांगला शाहीर आहे, होतकरू शाहीर आहे, बाबू रंगेले घराण्यातील शाहीर परंपरा आहे. खोटं बोलणारे शाहीर नाही, त्यांचाही मला अभिमान आहे. म्हणून त्यांनाही त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी मित्रांनो तुम्ही द्यावी, ही मला माझी तुमची सर्वांच्या चरणी विनंती आहे. म्हणायचं आहे खेळ नव्हे हा शाहीर पावन पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा. उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, यावे नीट अभ्यास करून. मग जारे जारे जारे. गणपती भगीरथ अकलेचं तारे तोडायचे नाहीत. परफेक्ट उत्तर असेल मान्य करणारा शाहीर आहे. ग्रंथ इथं उपस्थित तुमचा नसेल, फक्त नाव सांगायचं मला, ग्रंथ कुणाच्याही घरात असो, मान्य करणारा शाहीर आहे. म्हणून सांगतो सारे सारे सारे. नको अकलेचे तोडू तारे, अरे झारे गड्या झारे. नको अकलेचे तोडू तारे. सारे झारे झारे. नको अकलेचे तोडू तारे. सारे झारे झारे. नको अकलेचे तोडू तारे. शाहीर बावन पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा. उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, यावे नीट अभ्यास करून. जारे जारे जारे. नको अकलेचे तोडू तारे. जारे जारे जारे. सारे गुरु घरी जारे. फुकटचे नाही तोडायचे. तुम्हाला वाटलं लय बुवा अभ्यासू, एवढा दासबोध आणायचा आणि फुकटच्या ओव्या चिटकून आणून वाचून दाखवायच्या, तुम्ही अभ्यास करत नाही. तुम्हाला कृष्णाचं स्वरूप सांगता आलेलं नाही. कांदा म्हणतात कांदा, तुमचा असा वांदा करी बुवा. खोटी उत्तरं द्यायची नाही. त्यांना वाटतं मी लोकांची मन जिंकीन, खोटी उत्तरं देऊन मन जिंकता येत नाही. शाहीर तुम्हालाही सांगतो, चांगले शाहीर आहात, घरंदाज आहात, स्वतः सांगतात खानदानी आहे, खानदानी आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही काही ते गोट्या गेला आलोय. म्हणून सांगतोय तुम्हाला पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. दुसरी फेरी मित्रांनो बघून जा, खरी मजा बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणून सांगतो धन्यवाद. Hello.